साखरवाडी तालुका फलटण येथील बुद्ध समाजाच्या वतीने बुद्ध विहारासाठी जागेची मागणी मागील 26 वर्षांपासून करत आहे। यासाठी जागा देखील महाराष्ट्र शासनाची उपलब्ध असून ही जागा मिळावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या कारणातून सोमवार दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 1 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। त्याचबरोबर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। साखरवाडी बुद्ध विहाराला जागा साखरवाडी तालुका फलटण हे गाव 154 बौद्ध समाजाच्या घरांचं गाव आहे। लोकसंख्या नाही तर घरांचं गाव आहे आणि या गावावर गेले कित्येक वर्ष सातत्याने अन्याय होत होता। या गावामध्ये यापूर्वी सुद्धा शासकीय जागेवर हे गाव वसलेलं असल्याने यापूर्वी सुद्धा या गावाला 20-25 वर्षापूर्वी अक्षरशः चारी बाजूला कंपाऊंड करून तिथल्या लोकांना जसं ब्रिटिशांनी पूर्वी हे करायचे तुरुंग करायचे तसा तुरुंग केला होता, तो आम्ही उद्ध्वस्त करून रिपब्लिकन पक्षानं त्यावेळेला त्यांना मुक्त केलं होतं। पण आता तिथं बुद्धविहार व्हावं, जागा मोकळी आहे, जिथं घरं आहेत बौद्धांची तिथं ते विहार व्हावं अशी मागणी घेऊन अक्षय मोरे आणि त्याचे सर्व सहकारी अक्षय साळवे, अक्षय मोरे यांचे सहकारी गेले 43 दिवस आहेत, 43 दिवस झालं फलटण तालुका तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत। हे आंदोलन सुरू आहे पण अजूनही त्यांच्याकडे बघायला चर्चा करायला माणूस जायला तयार नाही आणि म्हणून गेल्या 16 तारखेला माननीय ते रामदासजी आठवले साताऱ्यात आल्यावर त्यांनी त्यांचं गाराण साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि त्या मांडलेल्या गाराण साहेबांनी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला होता की हा प्रश्न सोडवा। त्यांनी शब्द दिला होता सोडवतो, पण गेले 8 दिवस अजूनही याच्यावर बोलवणं झालं नाही आणि म्हणून आज सातारा जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी यांनी निर्णय घेतला आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरबीआयच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन करतोय। खरं तर आम्ही सभ्यता का बाळगलेली आहे तर आमच्यासोबत आमच्या बहिणी आहेत, आमच्या आया आहेत आणि म्हणून आमची सभ्यता अजूनही निश्चिंत आहे। पण ज्या दिवशी सभ्यता सुटेल त्या दिवशी आपल्या सगळ्याला ज्ञात आहे आंदोलन करण्याची माझी परिक्रमा लय वेगळी असते। कदाचित माझ्या ह्या वेळ येऊ नये की पूर्ण नग्न आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, ही शासनाने खबरदारी घ्यावी। आमची मागणी काही व्यर्थ नाहीये। सगळ्याला आपापल्या धर्माप्रमाणे पूजा करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अधिकार दिलेला आहे। आमच्या अधिकारानं आमची घरं जास्त आहेत त्या जागेवर आम्हाला 2 गुंठे जागा आम्हाला तिथं मिळावी आणि शासनाने द्यावी आणि आमचं बुद्धविहार तिथं आम्हाला उभं करता यावं आणि नसेल होत तर शासनानं शासनाच्या पैशानं समाज मंदिर बांधून द्यावं आम्हाला मोठं। आम्ही सगळं स्वीकारायला तयार आहे, पण तिथं असलेल्या काही ठराविक जातीवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गुमराह घालून प्रशासन गुमराह करण्याचा प्रयत्न आहे। अधिकाऱ्यासह सगळ्यांना गुमराह करतायत। इथं जागा आहे तिथं जागा आहे, त्या जागा आहेत त्या 700-800 स्क्वेअर फूटच्या आहेत आणि आम्ही जी जागा मागतो ती आम्ही राहतो तिथं मागतोय, तीच जागा आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्याच माझ्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला ही सुरुवात आहे। हे शांत बसा रे, ही सुरुवात आहे। हा तुम्हाला वाटत असेल आंदोलन सुरू झालंय, पण हा आंदोलनाचा ट्रेलर आहे। जर पेटवायचा प्रयत्न केला तर इथं बसा जागा ठेवणार नाही आणि माझं शासनाला चॅलेंज आहे, जर विहार दिलं नाही तर हा रस्ता बंद करून 10 ते 15,000 लोक रस्ते उतरवणार आणि मग आमची मागणी राहणार दलितों के सन्मान में रिपाई मैदान में। आमची मागणी राहणार दलितांच्या सुरक्षेची, आमची मागणी राहणार दलितांना होणाऱ्या अन्यायाची, आमची मागणी राहणार या देशात आमचं हडपलेलं महाबुद्ध विहार मुक्त करण्याची आणि त्याचबरोबर साखरवाडीमध्ये नवं बुद्ध विहार शासनानं उभं करून देण्याची। मग मात्र आम्ही चिडलो तर थांबणार नाही याची खबरदारी घ्या आणि आम्हाला लवकर न्याय द्या। बाबा बुद्धाने सांगितलेलं आहे शांतीच्या मार्गाने मिळवा। 43 दिवस शांतीच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे। आज आमचा बांध फुटलेला आहे आणि फुटलेला बांध म्हणून आम्ही आधी चाललेलो आहे, बाकी आमचं काही नाही।